धरमदास नावाचा एक व्यक्ती एका छोट्या गावात आपल्या कुटुंबासह राहत होते. ते खूप गरीब होते. त्यांच्या घरी 18 विश्व दारिद्र्य नांदत होतं. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते. धरमदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते. त्यामुळे खाणारी तोंड जास्त आणि कमावणारे हात कमी होते. एकदा ते असेच एका मंदिरापाशी बसलेले असताना त्यांचे चिंताग्रस्त मुख पाहून एका ब्राह्मणानं त्यांना त्यांच्या चिंतेचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी आपल्या घरची सर्व परिस्थिती त्या ब्राह्मणाला सांगितली. तेव्हा त्या ब्राह्मणानं त्यांना सांगितले, आता अक्षय तृतीया येणार आहे. त्या अक्षय तृतीयेला तुम्ही उपवास करावा आणि तुमच्याकडनं जितकं जास्तीत जास्त दान होईल ते दान करावं. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि सौख्य प्राप्त होईल. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार